नमस्कार. आता आपण आहोत महाकाली गुंफा. आताच मी इथून एक तिकीट काढलं 20 रुपयाचं आणि त्यानंतर आता मी आपणास दाखवण्यासाठी महाकाली गुंफा या ठिकाणी आलो. या ठिकाणी अनेक मूवीचे चित्रपट देखील तर हे समोर आहे गार्डन आणि गार्डनच्या या ठिकाणी आता हे आपण पाहणार आहोत महाकाली गुंफा, महाकाली केव्स. महाकाली केव्स आपण गुंफा पाहायला जाऊया. अशा प्रकारे या ठिकाणी इथून असं जायचं. गार्डन सुंदर रम्य असं ठिकाण आहे आणि ती समोर आपणास दिसते ती नवीन बिल्डिंग झालेली दिसते. हा 400 एकरचा परिसर आहे आणि पुढे आपणास वाचायला मिळतंय ते कृपया फूल पत्ती तोडना, पेड़ों पर चढना, लॉन में खेळना. म्हणजे मैदानामध्ये खेळायचं नाही, झाडांना हात लावायचं नाही, फुलं तोडायचं नाही आणि ह्या मैदानात जायचं नाही अशी इथे सूचना लिहिलेली आहे. ही आपण पाहत आहोत की महाकाली गुंफा. सगळ्यात पहिला आपण इकडून सुरुवात करूया. ही पायरी आहे, ही पायरीतून आपण खाली चाललेलो आहोत. ही आहे महाकाली गुंफा पायरी. काही काही तर मी एकटा असल्यामुळे या ठिकाणी आतमध्ये जाण्यास मला जरा भीती वाटते. तरी पण मी आपणासाठी आतमध्ये या पायऱ्या चढून जाण्याचा प्रयत्न करतो. हे या ठिकाणी एका मूवीची सुद्धा शूटिंग झालेली होती, हॉरर मूवी. ही पूर्वीच्या काळी राजा लोकांचं बसण्याचं आसन असावं आणि हे आजूबाजूला या ठिकाणी एक सभामंडप, ही सभामंडप असावा त्या काळी. ही भुयार आहे त्यामुळे इथे आवाज जरा डबल येत असेल. वरचा भाग, दरवाजाच्या वरचा भाग आणि हे समोर पाहतोय ते खांब. फक्त 5 वाजेपर्यंतच टाईम असतो आणि इथे येण्यासाठी 20 रुपये तिकीट. अंधेरी स्टेशनवरून आपण या ठिकाणी येऊ शकता. पडवी, आपण गावाला पडवी म्हणतो ते ही पडवी. हा गुहेचा भाग अर्धा बहुतेक जीर्ण होऊन पडलेला असावा. हा भाग असा पडलेला असावा. हे खांब आहे. अजूनही
डिझाईन मल्टीवरमध्ये जरा भरून आहेत. या ठिकाणी आपण ती वेळ कमी असल्यामुळे जास्त दाखवू शकत नाही. सकाळी बांधलेली गुहा गुफा महाकाली गुफा आहे. या ठिकाणी आता आपण आहोत. इथे येण्याचं कारण म्हणजे आपणास मी बोललेलो की महाकाली गुफा थोड्याच दिवसात दाखवणार आहे. तरीही महाकाली गुफा मी आपणास पूर्ण व्हिडिओ दाखवत आहे की या ठिकाणी महाकाली गुफा कशा पद्धतीने आहे ही दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. हा एक मोठा भाग आहे. नांदेड येथील महाकाली गुफा ही आज मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु माझ्याकडे आत्ता सुद्धा वेळ कमी आहे. 5 वाजता ही गुफा बंद होते. सकाळी 9 ते 5 असा या गुंफेचा वेळ आहे आणि या गुंफेमध्ये येण्यासाठी फक्त 20 रुपये लागतात. अंधेरी स्टेशनवरून महाकाली गुफा रिक्षामधून आपण येऊ शकता. बससुद्धा आहे, बस सेवासुद्धा आहे. परंतु मी आता इथे व्हिडिओ हा जरा थांबवणार आहे कारण वेळ खूप कमी आहे. फक्त 10 मिनटं माझ्यासाठी उरलेली आहेत. त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ थांबणार आहे. पुढील गुंफा आहेत त्या कशा पद्धतीने त्या दाखवण्याचा मी प्रयत्न आपणास करणार आहे. आता इथून आतमध्ये जाऊया. हा खालचा भाग आहे. ही महाकाली गुंफा. जाऊया आपण आतमध्ये. खतरनाक पुणे आहे. इकडे काळोख भरपूर आहे परंतु इकडे सुद्धा भुयारच आहे. पण ते काळोख असल्यामुळे आपण आतमध्ये जाणार नाही आहोत.
वरचा भाग हा पहिला भाग, हा दुसरा भाग पडवी, हा तिसरा भाग हॉल आणि चौथा तिकडे. चला तर पुढे जाऊया आपण. संपूर्ण एका कातळ शिल्पावरतीच वसलेली ही गुंफा आहे. काळोख आहे पूर्ण आणि पूर्ण हे दगडाच्या कोरीवमध्ये ही भुयार आहे. इथे सुद्धा आवाज आपणास घुमताना दिसत असेल. आता बाहेर पडत आहोत आपण. चला इकडे आतमध्ये शिरूया. तर तुम्ही म्हणाल की हा एकच ठिकाण दाखवतोय, परंतु हे एक ठिकाण नाही, हे वेगवेगळे अशा गुंफा आहेत. 18-19 गुंफा आहेत या ठिकाणी. या मी आपणास दाखवतोय. त्या कशा प्रकारे आहेत त्यासुद्धा मी आपणास दाखवण्याचा प्रयत्न करतोय. वरची बाजू आहे ही एकदम माझा हात पोचेल अशी उंची आहे याची. एवढा हात पोचतोय. अजून उंच पाय केले तर बोट हात टच होतोय. चला आता बाहेर जाऊया. ही एक वेगळी गुंफा आहे. मला अजून ते नक्षीकाम डिझाईन केलेलं दिसत नाही. ते मी सध्या शोधतोय पण ते दिसत नाही. हे इकडून आपल्याला तिकडचं गुंफेमधलं दिसतोय. सगळं जीर्ण होऊन पडलेलं आहे. जेवढं दाखवता येईल तेवढं मी आपणास दाखवायचा प्रयत्न करत आहे. खालचा भाग, प्रत्येक गुंफेमधला असं खालचा भाग तुम्हाला आपणास पाहावयास मिळेल. आणि असं जीर्ण झालेलं गुंफा पाहावयास मिळेल. अंधेरी स्टेशनवरून रिक्षा 50-60 रुपयामध्ये तुम्ही या ठिकाणी येऊ शकता. आणि चांगल्या प्रकारे आहे. तर इथून शिरलो आपण तर मी बाहेर पडायला जागा आहे. इथून आपण बाहेर जाऊ शकतो. बौद्ध लेणी पुन्हा पुरातन प्राचीन पवित्र वास्तू असून कृपया शांतता राखावी. चैतन्य ग्रहात प्रवेश करण्यापूर्वी कृपया आपली पादत्राणे चप्पल बूट येथे काढावी. म्हणजे आता इथे आपल्याला चप्पल काढायचे आहे. हे चैतन्य ग्रह आहे. हे चैतन्य ग्रह
या ठिकाणी आता आपल्याला जायचं आहे आणि भिंतीवरती मस्त चांगल्या प्रकारे कोरीव काम केलेलं आहे. इथे आता चला, हे चैत्यगृह आहे. हे या ठिकाणी मेन गुहेचं प्रमुख कारण आहे. शंकराची पिंडी आहे. सगळा भाग या ठिकाणी लाईट नाही आहे, त्यामुळे आपणास थोडा अंधक दिसेल. गुफा ही त्यावेळेची खिडकीवरील नक्षीकाम आहे. आणि हे बौद्ध शिल्प. बौद्ध लेणी शिल्प. पायऱ्या आहेत. खतरनाक. हा आपण पूर्ण एकच खडक आहे असं आपणास इथे मी दाखवत आहे. आणि हा पूर्ण या खडकामध्ये गुंफा बांधलेली आहे. ते आपण गुंफा पाहत आहोत. आणि आता आपण या समोरच्या गुंफेमध्ये जाणार आहोत. ही आहे गुंफा. तर इकडून आता आपण समोरून जात आहोत. इथेच फक्त कलर काम वगैरे केलेलं आहे, कारण या ठिकाणी पिक्चरची सिनेमाची अशी शूटिंग होते. त्या पायऱ्या आहेत. पहिला अंगण आलं. आता
हा वरांडा येणार आहे. तत्पूर्वी आपण इकडे लेफ्ट साईडला जरा पाहत जाऊया काय आहे ते. सगळं जीर्ण होऊन पडून गेलेला भाग आहे हा सगळा. चला आता पडवी, आमच्या गावाला पडवी म्हणतात म्हणून ही पडवी आहे. ही पडवीचा भाग आहे हा. आता हा आहे हॉल. खतरनाक आहे. परंतु खांब अजून आहेत तसेच आहेत. खांबांना काहीही झालेलं नाही. चारही खांब आहेत तसेच आहेत. आणि हा चौथा खांब, हा सुद्धा आहे तसाच आहे. आणि या ठिकाणी काहीतरी वेगळं आहे. आता इथे सुद्धा तुम्हाला वरची बाजू जी कोरीव आहे ती सुद्धा दिसण्यात येईल. ही अशा प्रकारे कोरलेलं आहे. कोरीव काम आहे हे वरच्या बाजूचं. असं ते इथून जाऊया असं चालत पुढे. पूर्ण अंधार आहे. खतरनाक जागा आहे. पूर्ण काळोख आतमध्ये आहे. या साईडला काळोख, इथेही काळोख आहे. लगेच हा काय ते हा शिवचं बस डिपो. अरे हा झाले आधी बघा वजन चढून येते ना. हो. त्या साईडने असे लास्टने गेले तर कॉर्नरला ते मंदिर आहे महाकालीचं मंदिर. कुठं कुठं कॉर्नर हे पुढे गेले नाही, कॉर्नरला मंदिर. खाली उतरून जायला लागेल. खाली तिकडे वरून चढत यायला म्हणजे मंदिर पण आहे ते. तिथून रस्ता बंद केले. तिकडं नको जाऊ ना आता. जागेवाला इकडे असतो. 58 झाले. इथे जागेवाला असतो. जागेवाला इथे आहे. पण या साईडला जास्त आम्ही कोणाला ऐकत नाही. तर या साईड जागेवाला होतं ना. पिक्चरची शूटिंग कशी काय झाली असेल इथे? डोंगरावरती. हा डोंगरावर कुठच्या? आता किती माणसं आली आतमध्ये? सकाळपासून माणसं किती आली? मी दुपारी आलो. मला आणि तुम्ही पाणी पण तुम्हीच घालता? हां, आता मी सांगतोय आमचं काय नाही. रात्री 8 वाजे पाणी घालणार ते. चला चाललो, वेळ संपला. पुढे जायचं होतं. मंदिर कुठे खाली आहे? खाली आहे मंदिर. इथून रस्ता आहे ना मधून. हां नेमकं काय रस्ता बंद केलं. इथे 2-3 पिक्चरची शूटिंग झालेली. तुला दिसेल नारळ. काढली मी मगाशी काढली.